नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपलं शेती उद्योग चॅनलवर। डाळिंब शेती सोप्या व योग्य त्या खर्चामध्ये कशा पद्धतीने केली जाऊ शकते या संदर्भात आपण एक नवीन व्हिडिओ सीरीज चालू केली आहे। यामध्ये डाळिंब शेती करताना ज्या काही समस्या व व्यवस्थापन गरजेचं आहे ते इथं लाईव्ह प्रॅक्टिकली आपल्याला करून दाखवलं जाणार आहे। हे सर्व व्हिडिओ आपल्याला एकत्रितपणे शेती उद्योगच्या व्हॉट्सअप चॅनलवर सापडतील। व्हॉट्सअप चॅनलची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे किंवा आपण या नंबरवर व्हॉट्सअप मेसेज करू शकता। आजचा हा आपला पहिला भाग आहे, तर चला सुरुवात करूया शेती उद्योगच्या डाळिंब बागेची ओळख व इथली चालू परिस्थिती जाणून घेण्यापासून। बागेचं जे ठिकाण आहे ते गाव तालुका करमाळा ग्रामीण, जिल्हा सोलापूर, महाराष्ट्र। लागवडीचा जो कालावधी आहे तो फेब्रुवारी 2022 आहे। लागवडीचं अंतर जे आहे ते 14 फूट बाय 10 फुटावर लावली आहे। लागवडीची जी पद्धत आहे ते बेड काढून रोपं लावली गेली आहेत आणि पहिल्या दिवसापासूनच याला डबल ड्रिप आहे। एकूण रोपं 880 आहेत। हा जो वाण आहे हा भगवा जातीचा वाण आहे आणि रोपे जी आहेत ती जैन कंपनीची टिश्यू कल्चरची आहेत। आज 25 डिसेंबर 2023 रोजी या बागेला जवळपास 2 वर्ष होत आली आहेत। 2 वर्षांमध्ये झाडांचा व्यवस्थित विकास करून घेतला आहे। या कालावधीमध्ये झाडांच्या विकासासाठी छाटणी व्यवस्थापन खूप महत्त्वाचं आहे। छाटणी कशा प्रकारे करावी यावर एक व्हिडिओ बनवलेला आहे, तो तुम्ही शेती उद्योगच्या व्हॉट्सअप चॅनलवर बघू शकता। सध्या बाग 15 नोव्हेंबर पासून तानावर आहे। हा बागेचा पहिलाच बहार आहे। आंबे बहार घ्यायचं नियोजन आहे, परंतु 15 दिवसाखाली झालेल्या पावसामुळे बाग फुटून फ्लावरिंग मध्ये गेली होती, परंतु लेबर लावून सर्व फुले व कळ्या तोडून घेण्यात आल्या आहेत। बागेची चालू स्थिती तुम्ही बघत आहात। पाण्याचा ताण, दिवस रात्रीमधील तापमानामधील अंतर आणि थंडी याचा एकत्रित परिणाम म्हणून बागेची नैसर्गिकरित्या पाने पिवळी पडून पानगळ सुरू झाली आहे, परंतु थंडी संपल्यानंतरच म्हणजे 15 जानेवारी ते 1 फेब्रुवारीच्या आसपास पहिल्या पाण्याचं नियोजन आहे। आज आपण इथेच थांबूया, भेटूया लवकरच पुढील नियोजनासोबत। धन्यवाद।